हरिओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 16वा, ओवी क्रमांक 63. हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. ही ओवी मोठी गोड आहे. यातील शब्द फार मधुर आणि मोलाचे आहेत. याचा आशय फार चांगला आहे. शब्दांचे बहुविध अर्थ आहेत. ते समजून घेतले की या ओवीच्या प्रेमात पडायला होते. या बहुविध शब्दार्थांमुळे ही ओवी थेट आपल्या हृदयाला जाऊन भिडते. त्यायोगे आपोआपच ही ओवी सांगण्याचा उद्देश सफल होऊन आपण वाचे रामकृष्ण म्हणू लागतो. श्री ज्ञानेश्वर माऊलींना अपेक्षित असा दुर्लभ नर होण्याचे महत्भाग्य आपल्याला लाभते. कारण नरदेही आत्मप्राप्ती होणे हाच एकमेव उद्देश असतो. यासाठीच मनुष्य देहाची धारणा झालेली असते. मानवाला या नरदेही अति असामान्य, इतर मनुष्येतर देही नसणारी अशी अनन्य असाधारण बुद्धी भगवंत श्रींनी प्रदान केलेली आहे. त्याचा उद्देश परमात्मा जाणावा हाच आहे. केवळ नरदेहच आत्मप्रवृत्त होऊ शकतो. केवळ मानवाचीच बौद्धिक कुवत आत्मतत्व जाणण्याची आणि आकलन करून ते प्राप्त करण्याची आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ. ज्याला हरीची बुद्धी आहे, हरिप्राप्तीची बुद्धी झाली, हरी जाणावा अशी सुबुद्धी झाली, तो नर दुर्लभ आहे. ज्याला बुद्धीने परमात्म्याची जाण आली, तो नर दुर्लभ आहे. ज्याने बुद्धीने हरी म्हणजे तो परमात्मा जाणला, तो नर दुर्लभ आहे. मनुष्येतर योनीत हे अशक्य आहे. मनुष्येतर योनीत केवळ देह जगवणे, भौतिक सौख्य उपभोगणे हेच शक्य होते. सृष्टीतील इतर घडामोडी उमजतच नाहीत, कारण तितकी प्रगल्भ बुद्धी नसते. एवढेच नव्हे तर मनुष्य योनीतही गतयोनींच्याच स्मृती आणि भोगवृत्ती टिकून असतात. भौतिक वस्तुजगताचा मोह अनावर असतो. त्याचे सौख्य देहादी इंद्रियांना इतके भुलवते की या पलीकडे नरदेहाचा काही जीवनोद्देश आहे ह्याचे आकलन होत नाही. यावर विचार करावा असे मनात येत नाही. म्हणून नरदेही हरीची बुद्धी होणे, हरी जाणावा असे वाटणे, हरीचे भान येणे हे दुर्लभ आहे असे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरी म्हणजे हरण करणे. हरी म्हणजे चित्तहरण करणारा. हरी म्हणजे आकर्षित करणारा. हरी या शब्दाचे असे निरनिराळे अर्थ आहेत. हे अर्थ त्या परमात्म्याला चपखल लागू होतात. हे जो बुद्धीने जाणतो तो नर दुर्लभ आहे. कारण त्यायोगे त्याला परमात्म्याची सत्य ओळख होते. तो हरीकडे आकर्षित होतो. त्या परमात्म्याची पूजा अर्चा भक्ती करतो. जसजसे त्याला परमात्म्याची ओळख होत जाते तसतसा तो परमात्म्याच्या प्रेमात पडतो. मग त्याला परमात्म्याशिवाय चैन पडत नाही. कामधाम आटपल्यावर त्याचे चित्त आपोआप परमात्म्याकडे वळते. पाय तिकडे वाट चालू लागतात. असे झाल्यावर मग परमात्म्याला त्या भक्ताशिवाय चैन पडत नाही. कारण परमात्माही भक्तीचा आणि भक्ताचा भुकेला आहे. तो नामस्मरण, नामगजर, नामसंकीर्तन
जेथे चाललेले असते तेथे श्रोत्यांच्यात हजेरी लावतो असा नर दुर्लभ आहे. कारण अतिमोहक अशी भौतिक प्रलोभने सोडून तो परमतत्वाप्रत मार्गस्थ होतो. हे महत् आश्चर्य आणि भाग्यही असते. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. जो नर मनुष्य साधक परमात्म्याच्या नामाचा जप तप करतो तो नर दुर्लभ आहे. जप म्हणजे परमात्म्याचे नाम एका ठराविक तालात, ठेक्यात, लयीत, सुरात, स्वरात सतत एकामागोमाग एक घेत असणे. नाम घेणे फार सोपे आहे. त्यामध्ये काहीही कष्ट नाहीत. नाम घेण्यात सोपस्कार नाहीत. नामजपात काहीही नियम नाहीत. नामस्मरणाला स्थळ काळाचे बंधन नाही. कोणालाही कोठेही केव्हाही कसेही नाम सहज घेता येते. नाम घ्यायला त्यासाठी द्रव्यही लागत नाही. नामस्मरणात मंत्र तंत्र इत्यादी अवघड साधना नाही. नाम घ्यायला ज्ञान असावे लागत नाही. असे हे नाम घ्यायला मनुष्य आळस करतो. फुकाचे मुखी नाम घ्यायलाही त्याला जमत नाही. परंतु जो बुद्धीने नामाचे महत्त्व जाणतो तो नित्यनेमाने नियमाने न चुकता नामस्मरण करतो. असा नर दुर्लभ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. ज्याने हरी तो परमात्मा बुद्धीने ज्ञानाने जाणला तो नर दुर्लभ आहे. परमात्मा बुद्धीने जाणणे म्हणजे परमतत्व ज्ञानाने जाणणे. हे फार अभ्यासाचे काम आहे. अभ्यास अथक न कंटाळता फार परिश्रम घेऊन यश येईपर्यंत करावा लागतो. येथे बुद्धीबरोबरच शारीरिक कष्टही पडतात. तेव्हा त्यातील ज्ञान शास्त्र समजते. याला सांख्य असेही म्हणतात. सांख्ययोग साध्य झाला तर बाकी सर्व योग त्यात आपोआप साध्य झालेले असतात. कोणतीही गोष्ट न समजता उपभोगणे यात केवळ उपभोग घेतला जाईल. परंतु तीच गोष्ट ज्ञानाने जाणून समजून उमजून आकलन करून घेऊन मग जर तिचा उपभोग घेतला तर त्याचा आस्वाद आनंद काही निराळाच असतो. त्याचे समाधान काही वेगळेच असते. कारण आपण काय आणि कशासाठी करत आहोत हे समजते आणि त्याचबरोबर आपण त्याचा आस्वादही घेत असतो. याची मजा काही निराळीच असते. हे असे परमतत्व जो ज्ञानाने त्यातील शास्त्र समजून जाणतो आणि मग त्याची उपासना करतो तो स्वाभाविकच दुर्लभ असतो. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. श्रीहरी बुद्धीने जाणला, ज्ञानाने तो उमजला. या नरदेहाचा परमात्मा प्राप्ती हा एकमेव उद्देश बुद्धीने समजून घेतला. त्या श्रीहरीचा जप तप करावा हे बुद्धीने उमजले तरीही याचा उपयोग नाही. धूम्रपान शरीराला घातक आहे हे त्या धूम्रपानाच्या लिफाफ्यावरच लिहिलेले असते. तरीही हे वाचणारे हे जाणणारे सर्रास धूम्रपान करत असतात. चोरी करणे चांगले नाही हे बुद्धीने समजणारे चोऱ्या करत असतात. थोडक्यात म्हणजे केवळ ज्ञान असून उपयोग नाही. तसेच केवळ सुरुवात करून उपयोग नाही. सुरू केलेली उपासना नित्यनेमाने दृढ चालविली पाहिजे. परमात्मा प्राप्त होईपर्यंत आणि परमात्मा प्राप्त झाल्यावर उपासना सुरू ठेवावी लागते. परमात्म्याची उपासना हा जीवनाचा
एक अविभाज्य भाग झाला पाहिजे. याचा अर्थ सुरू केलेली उपासना जपावी, जोपासावी लागते. परमात्म्याला बुद्धीने, ज्ञानाने जाणणाऱ्या नराला श्री ज्ञानेश्वर माऊलींनी दुर्लभ असे म्हटले आहे. कारण मुळातच परम आत्मतत्व बुद्धीने जाणणे ही महाविराळा गोष्ट आहे. कारण पोटभरू ज्ञानाशिवाय इतर काही ज्ञान आहे हेच माहीत नसते. पोट भरण्याशिवाय इतर काही जीवन असते हेच माहीत नसते. शरीराची मुद्दामहून हालचाल करून शरीराला व्यायाम द्यावा लागतो हेच माहीत नसते. त्यातून परमात्म्याचे ज्ञान झाल्यावर त्याची उपासना सुरू करणे ही त्याहूनही कठीण गोष्ट आहे. योगासने नित्यनेमाने घालायला पाहिजेत हे माहीत असणारे अनेक लोक आहेत, परंतु त्यापैकी फार थोडेच प्रत्यक्ष योगासने घालायला उद्युक्त होतात आणि सुरुवात करतात. उपासना सुरू केल्यावर ती दृढ चालू ठेवणारे क्वचितच पाहायला मिळतात. योगासने घालावी हे जाणून प्रत्यक्ष सुरुवात करणारे 1-2 महिन्यात कंटाळतात आणि टाळाटाळ करतात. म्हणून आत्मतत्व ज्ञानाने समजून घेऊन त्याची उपासना सुरू करून ती नित्य सुरू ठेवणारे लोक दुर्लभ आहेत, क्वचितच आढळणारे आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की वाचेसी सुलभ रामकृष्ण. येथे वाचा याचा बोलणे एवढाच संकुचित अर्थ घेऊ नये. येथे वाचा म्हणजे पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये असा सर्वसमावेशक अर्थ घ्यावा. परमात्म्याचे नामस्मरण ही आचरण करायला फार सोपी उपासना आहे हे सत्य आहे. परंतु ही उपासना सोपी कोणाला आहे? तर याच ओवीच्या पहिल्या ओळीत सांगितल्याप्रमाणे त्या श्रीहरीला बुद्धीने, ज्ञानाने जाणणाऱ्या नराला ती फार सोपी आहे. कारण परम आत्मतत्वाचे बुद्धीने ज्ञान झाल्यावर साधक त्यातील मर्म जाणतो आणि त्यामुळे त्याची देहादी इंद्रिये त्याला योगाभ्यासाला, साधनेला सहकार्य करतात, प्रोत्साहित करतात. योग साधना नित्यनेमाने सुरू ठेवायला उद्युक्त करतात. हा अभंग खास करून ज्ञानी लोकांसाठी सांगून शिकलेल्या लोकांना परमात्मा सन्मुख करायचा प्रयत्न श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे केला आहे. कारण बहुतांशी शिकलेले लोक नामजपाचा कंटाळा करतात. त्यांच्या बाबतीत कळते पण वळत नाही अशीच स्थिती असते. अशांना योग्य मार्गावर आणण्याचा हा प्रयत्न आहे. हरि ओम.